आज आपण या ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे बेसिक्स ऑफ बायोलॉजी. ठीक आहे. आता हे काय कन्सेप्ट आहे पहिले आपण ते समजून घेऊया. बघा, आता बरेचसे या ठिकाणी मुलं 10वीची परीक्षा या ठिकाणी झाली. 10वी नंतर आता तुमच्या ज्या वाटा आहेत ह्या पूर्णपणे वेगळ्या असतील. 10वी पर्यंत ज्या काही गोष्टी तुम्ही शिकलात, ज्या काही गोष्टींचं तुम्ही या ठिकाणी ज्ञान घेतलं, या सगळ्या गोष्टीपेक्षा एक पलीकडचं जग तुम्हाला सध्या आता पाहिजे. ठीक आहे. आता भरपूर साऱ्या मुलांचं या ठिकाणी स्वप्न असतं की मी या ठिकाणी एक चांगल्या प्रतीचा डॉक्टर या ठिकाणी बनावं, चांगल्या प्रतीचा एक इंजिनियर मी या ठिकाणी व्हावं. ठीक आहे. असे बरेचसे स्वप्न असतात. मग आता आजकालच्या वाढत्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपल्याला ज्ञान जे आहे, नॉलेज जे आहे, हे मॅक्सिमम गेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग हे करत असताना आपण टॉप क्वालिटी एज्युकेशन आपल्याला कुठे मिळेल ते आपण शोधत असतो. आणि आज हा ट्रेंड आहे की प्रत्येक मुलाला या ठिकाणी नीटचं प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. किंवा कोणाला JEE करायचं आहे. मग आता ह्या गोष्टी करत असताना मी खरंच तेवढ्या गोष्टीच्या कॅपेबल आहे का, हे सुद्धा तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. ठीक आहे. तेवढा अभ्यास माझा परिपूर्ण आहे का? कारण आता 10वी पास, आता तुमचे 10वीचे पेपर सुरू होतील. 10वी पास झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही मोठमोठ्या टॉपचे एज्युकेशन तुम्ही या ठिकाणी घेणार, मोठमोठ्या कोचिंग्स तुम्ही जॉईन करणार. मग तिथे गेल्यानंतर आपली तारांबळ उडते किंवा आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला माहीतच नसतात किंवा त्या पद्धतीने तुम्हाला शिकवल्या गेलं नसावं किंवा तिथपर्यंत तुमचं पोहोच नसावी. असे बरेच प्रॉब्लेम्स या ठिकाणी होतात. ठीक आहे. मग अशा वेळेस या ठिकाणी मला शॉर्ट बट स्वीट पटकन माझ्या बेसिक्स कशा कव्हर करता येतील किंवा कोणते असे पॉईंट्स आहे की जे मला माहीत असणं अपेक्षित आहे की जेणेकरून या ठिकाणी पुढचं एज्युकेशन घेत असताना मला प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये कोणते कोणते असे बेसिक पॉईंट्स आहेत किंवा बेसिक गोष्टी आहेत की ज्या मला लर्न असणं अपेक्षित आहे. केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, प्रत्येक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजीचं बेसिक या ठिकाणी पाहणार की बायोलॉजीमध्ये कोणत्या अशा टर्म्स आहेत किंवा कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या मला एक विद्यार्थी म्हणून माहीत असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया एक नवीन व्हिडिओ ज्यामध्ये आपण बघूया संपूर्ण बायोलॉजीचं बेसिक. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं की हे बेसिक मला येणं गरजेचं आहेच का? तर हो. कारण जर तुम्ही या ठिकाणी मोठे एज्युकेशन घेण्यासाठी तुम्ही आता म्हणजे सज्ज आहात का, हे तुम्हाला कसं कळेल की किंवा आता जेव्हा तुम्ही मोठमोठ्या कोचिंग्समध्ये IIT नीटसाठी कोचिंग्स तुम्ही जॉईन करणार, तर हे जॉईन करत असताना जेव्हा तुम्ही फर्स्ट डे तुमच्या क्लासमध्ये असेल तर काय चाललंय हे तुम्हाला समजणं नेक्स्ट डे इम्पॉसिबल असेल का? कारण काही गोष्टी अशा असतात की ज्या माणसाच्या कम्प्लीट नसतात. सो सेम कंडिशन तुमच्यासोबत पण या ठिकाणी होऊ शकते. मग मला असं काय करता येईल या कमी वेळेमध्ये की ज्या ठिकाणी मला माझ्या या गोष्टी क्लिअर करता येतील. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला सांगणार आहे तेवढ्या गोष्टी जरी तुम्ही कव्हर ठेवल्या तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर बघूया आपण कोणत्या कोणत्या बायोच्या अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मला येणं अपेक्षित आहे किंवा जे मला आलंच पाहिजे. तर बघा, सगळ्यात पहिले या ठिकाणी बायोलॉजी म्हणजे काय तुम्हाला हेच माहित पाहिजे ना, इंट्रोडक्शन तुम्हाला माहित पाहिजे. मग बायोलॉजी काय आहे, बायोलॉजीच्या शाखा कोणकोणत्या महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये सजीवांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, तर त्याचे गुणधर्म काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे सजीवांची जी संरचना आहे ही कोणत्या पातळीवर झाली आहे. ठीक आहे. जसं आता या ठिकाणी तुम्ही अमिबाचं उदाहरण घेतलं. ठीक आहे. अमिबाचं जर या ठिकाणी उदाहरण घेतलं तर हा एक युनिसेल्युलर आहे, हा सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनचा आहे. म्हणजे या पद्धतीने कोणत्या सजीवाचं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन कसं किंवा लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे हे तुम्हाला नॉर्मली म्हणजे जनरल आयडिया पाहिजे. मग आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे, हे मला माहीत पाहिजे किंवा हे मी करायला पाहिजे हे तर आहे, पण आता इतक्या कमी वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी मी करायच्या कुठून, हा पण मोठा प्रश्न आहे. मग लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर याचबरोबर मी तुम्हाला पुस्तकांची नावं पण सांगतो, कोणत्या वर्गामध्ये कोणत्या इयत्तांमध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ते क्लिअर करणार आहे. ठीक आहे. चला, तर आपण एक एक करून काय काय बेसिक मला माहीत असलं पाहिजे जेणेकरून मला एक डॉक्टर बनण्यामध्ये हे मदत करेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. ठीक आहे. बघा, ते सगळं दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा बायोमध्ये कन्सेप्ट तुमची महत्त्वाची असली पाहिजे ती म्हणजे सेल बायोलॉजी, सेल बद्दल. ठीक आहे. आता सेल ज्या आहे, ठीक आहे, ॲनिमल सेल आणि दुसरी तुमची येते प्लांट सेल.
या सेलबद्दल संपूर्ण नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे, सेल कोणी डिस्कवर केली, कधी केली, पेशीची थेअरी काय आहे, सेल थेअरी काय आहे, हे तुमचं या ठिकाणी काय असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे, सेल थेअरी काय आहे, कोणी म्हणली, कशी म्हणली, या ऑल सगळ्या गोष्टी तुमच्या काय असल्या पाहिजे, क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, आता ज्या काही दोन सेल असतात, प्रो कॅरोटिक सेल आणि यू कॅरोटिक सेल, हे पण तुमचं काय असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे. प्रो कॅरोटिक सेल, यू कॅरोटिक सेल. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, त्यानंतर सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, पेशीची रचना काय आहे, कोणत्या कोणत्या अवयवाचं काय काय काम आहे, कोणकोणत्या ऑर्गनरीचं काय काय काम आहे, हे तुमचं बेसिक एकदम पक्क या ठिकाणी असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर प्लांट सेल वर्सेस ॲनिमल सेल, हे तुमचं क्लिअर असलं पाहिजे. सेल डिव्हिजन. ठीक आहे, आता हे तर मला कळतंय की बाबा सेलच्या बाबतीत मला एवढ्या सगळ्या गोष्टी काय आहे, माहिती असणं अपेक्षित आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी सेलच्या बाबतीत मला माहिती असणं अपेक्षित, पण याचा अभ्यास मी आता कसा करू. तर जनरली लक्षात घ्या, सेलच्या बाबतीत तुम्हाला जर डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे तर तुम्हाला क्लास 8चं बुक जे आहे सायन्सचं, यामध्ये तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी सगळ्या मिळून जातील. सगळ्या ऑर्गनरीचा तिथे अभ्यास दिलेला आहे. 11-12चं हे पण बेसिक आहे, महत्त्वाचं आहे, कारण इथून पुढेच तुम्हाला याच्यातूनच मोठमोठे टॉपिक्स त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, तर सेल थेरी असेल, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेल काय आहे, सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन्स काय आहे सगळ्या ऑर्गनरीचं, हे तुम्हाला 8वीच्या पुस्तकामध्ये खूप छानपैकी तुम्हाला हे टॉपिक्स कव्हर करायला मिळतील. आणि सेल डिव्हिजन जर तुम्हाला शिकायचं असेल डिटेलमध्ये, तर या ठिकाणी तुमच्या 10वीचंच पुस्तक सायन्स 2चं, ठीक आहे, क्लास 10चं पार्ट 2चं जे काही बुक आहे त्यामध्ये सेल डिव्हिजनचा टॉपिक आहे, तो तुम्ही या ठिकाणी तिथे क्लिअर करू शकता चॅप्टर नंबर 2मध्ये. ठीक आहे, चला, त्यानंतर अजून कोणती गोष्ट आहे की जी मला बायोमध्ये माझी क्लिअर असणं अपेक्षित आहे, तर पुढे बघा, त्यानंतर टिश्यू. ठीक आहे, आता ऊती काय आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे. मग ऊती सुद्धा दोन प्रकारचे तुम्हाला शिकायचे आहे, प्लांट टिश्यू, ॲनिमल टिश्यू, है ना. याचे परत प्रकार पडतात तुमचे सिंपल टिश्यू आणि दुसरा प्रकार पडतो या ठिकाणी परमनंट टिश्यू. ठीक आहे, मग ह्या सगळ्या टिश्यूंचा, ऊतींचा अभ्यास मला करायला कुठे मिळेल, आहे की नाही, तर हे सगळं तुम्हाला मिळेल क्लास 9च्या सायन्सच्या बुकमध्ये. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप सविस्तर आणि विस्तृत प्रमाणात या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला तिथे विश्लेषण करून दिलेलं आहे. त्यामुळे हा टॉपिक जर तुम्हाला करायचा असेल तर इयत्ता 9वीच्या विज्ञानच्या पुस्तकात तुम्ही हा टॉपिक अतिशय सुंदर पद्धतीने क्लिअर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, लाईफ प्रोसेस, जीवन प्रक्रिया जर तुम्हाला समजून घ्यायची आहे. आता ऑब्विसली जर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही नीटसाठी प्रिपेअर करताय, म्हणजे तुमचं स्वप्न आहे की तुम्ही डॉक्टर बनावं, मग तुम्हाला शरीराच्या बाबतीत नाही पाहिजे ना, ज्या प्रक्रिया आपल्यामध्ये घडतात, म्हणजे आपल्यात घडतात त्या प्लांट्समध्ये पण घडतात. ठीक आहे, मग लक्षात घ्या, आता जे न्यूट्रिशन आहे, न्यूट्रिशन जे आहे, ऑटोट्रॉपिक कशा पद्धतीने न्यूट्रिशन घेतं, हिटोट्रॉपिक कशा पद्धतीने करतं, न्यूट्रिशनच्या बाबतीत जर तुम्हाला बेसिक माहीत करून घ्यायचे, थोडंसं बेसिक माहीत असलं पाहिजे, तर यासाठी तुम्ही क्लास 7th अँड 8चं बुक या ठिकाणी काय करू शकता, रेफर करू शकता. फोटोसिंथेसिस प्रोसेस प्रत्येक वर्षी तुम्हाला थोडं 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 दिलेलंच आहे. त्यानंतर रिस्पायरेशनच्या बाबतीत जर तुम्हाला चांगलं शिकायचं आहे तर या ठिकाणी क्लास 8चं बुक तुम्ही प्रिफर करू शकता. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल अँड एक्सरेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल, हे दोन्ही टॉपिक तुमचे क्लास 9च्या बुकमध्ये तुमचं हे काय होईल, बेटरली या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर होतील. हे दोन पुस्तक तुम्ही नक्कीच काय केले पाहिजे, रेफर, म्हणजे हे 9चं बुक, या दोन टॉपिकसाठी 9चं बुकच तुम्ही रेफर करा अशी मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी विनंती करेन. पुढे बघा, आता ह्युमन फिजिओलॉजी आहे, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. इथे तर तुम्हाला एक एक गोष्ट तुमची क्लिअर असली पाहिजे, कारण कसं आहे, युद्धाला जाण्या अगोदर जर आपल्या शस्त्राला धार असेल तर युद्धाच्या वेळी आपली अवकाळ होत नाही, है की नाही. यामध्ये बघा, आता वेगवेगळ्या सिस्टम्स आपल्या बॉडीमध्ये होतात, जसं डायजेशन आहे, मग डायजेशनमध्ये कोणते ऑर्गन्स येतात, डायजेशन प्रोसेस कशी सुरू होते, काय होते, कुठे संपते, कशी संपते, कोणकोणते केमिकल्स यामध्ये इन्व्हॉल्व असतात, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायचं असेल तर यामध्ये ना क्लास 7च्या बुकमध्ये पण तुम्हाला थोडंफार शिकायला मिळेल, प्लस क्लास 8च्या पण बुकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, तर डायजेस्टिव्ह सिस्टम तुम्ही तिथे चांगल्या पद्धतीने तुमचं बेसिक क्लिअर करू शकता. सर्क्युलेटरी जर तुम्हाला शिकायचं आहे तर सर्क्युलेटरी सिस्टम तुम्हाला बेटरली 8च्या बुकमध्ये बघायला मिळेल. रिस्पायरेटरी सिस्टम शिकायची आहे तर जनरली तुम्हाला हे पण 8च्या बुकमध्ये बेटरली तुम्हाला मिळेल. एक्सरेटरी सिस्टम तुम्हाला किडनी कशा पद्धतीने काम करते, युरिन फॉर्मेशन कसं होतं, काय होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 9च्या बुकमध्ये खूप छान पद्धतीने बघायला मिळतील. नर्वस सिस्टम जी आहे ही पण 9च्याच बुकमध्ये तुम्हाला छानपैकी तुमचं हे टॉपिक क्लिअर करून देईल.
रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह टाईप्स कसे असतात, काय असतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कोणते असतात, या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला इयत्ता 10वीच्या बुकमध्ये सायन्स पार्ट 2च्या चॅप्टर नंबर 3 मध्ये तुम्हाला हे क्लिअर करायला मिळेल. अतिशय डिटेलमध्ये छान पद्धतीने हा टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करून दिला आहे. त्यानंतर ज्या एंडोक्राईन सिस्टम्स आहेत, ठीक आहे, बेसिक हार्मोन कोणते असतात, इन्सुलिन, थायरॉक्सिन, ॲड्रेनलिन, हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. मग आता सगळ्याच एंडोक्राईन सिस्टमचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर यासाठी तुम्ही क्लास 9चं बुक रेफर करू शकता, ज्यामध्ये अतिशय छान पद्धतीने तिथे तुम्हाला या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग आता बेसिक क्लिअर म्हणजे नेमकं काय, तर जनरली लक्षात घ्या, यामध्ये म्हणजे तुम्हाला पुढच्या भवितव्यासाठी काय सोबत घेऊन जायचं आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा दोनदा तरी मिनिमम नजरेखालून टाकल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये 11-12 जेव्हा तुम्ही करणार आहात, 2 वर्षामध्ये 11-12 तुम्ही आता हे कव्हर करणार आहे, सो तिथे तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला नको. त्यानंतर बघा, प्लांट फिजिओलॉजी पण तितकंच महत्त्वाचं आहे. जसं तुम्हाला फोटोसिंथेसिस एकदम डिटेलमध्ये माहीत पाहिजे की फोटोसिंथेसिस कशा प्रकारे होतं, कशा प्रकारे एका प्लांट्समध्ये जे लिव्स आहेत, लिव्समधले कोणकोणते पार्ट्स या ठिकाणी कशा पद्धतीने रिॲक्शन्स होते, सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचं संश्लेषण कशा पद्धतीने होतं, काय होतं, या सगळ्या बेसिक डिटेल, कोणकोणते केमिकल प्रोसेसेस, कोणत्या रिॲक्शन्स होतात, कोणते रिॲक्टंट्स त्या ठिकाणी असतात, काही या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. त्यामध्ये ट्रान्सपायरेशन तुम्हाला शिकायचं आहे. एकदम छोटा आणि सोपा टॉपिक आहे, जो तुम्हाला इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये क्लिअर होईल. सेम प्लांट ग्रोथ अँड हार्मोन वगैरे सगळे हे जे टॉपिक आहेत ना, हे दिनीच्या दिनी. सो हे क्लास 9च्या बुकमध्ये तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायला मिळतील. अतिशय छान पद्धतीने तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर जेनेटिक्स अँड इव्हॉल्युशन. आता लक्षात घ्या, हा जो टॉपिक आहे हा 9th अँड 10च्या बुकमध्ये तुम्हाला दोन्ही कंबाईन या ठिकाणी स्टडी करायचं आहे. ठीक आहे. कारण इयत्ता 10वीला तुम्हाला पहिला चॅप्टर आहे सायन्स 2 मध्ये, इव्होल्युशन अँड हेरिडिटी अँड इव्होल्युशन असं समथिंग टॉपिक आहे, चॅप्टर आहे. ठीक आहे. हेरिडिटी अँड इव्होल्युशन असा चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. मग जर तुम्हाला मेंडलचा एक्सपेरिमेंट क्लिअर करायचा आहे, मोनोहायब्रिड क्रॉस काय आहे, डायहायब्रिड क्रॉस काय आहे, किंवा लॉ ऑफ इनहेरिटन्स काय आहे, हे जर तुम्हाला क्लिअर करायचं आहे तर तुम्हाला यासाठी 9चं बुक रेफर करायचं आहे. DNA स्ट्रक्चर पण तिथे बेसिक आयडिया तुम्हाला असली पाहिजे की त्यानंतर जीन्स काय आहे, क्रोमोझोम काय आहे, जीन्स एक्झॅक्टली काय करतात, क्रोमोझोम्स कसे आहेत, क्रोमोझोमचे प्रकार कसे ठरतात, काय ठरतात, हे सगळ्या गोष्टी बेसिक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे सुद्धा तुम्हाला 9च्या बुकमध्येच तुमचं बऱ्यापैकी क्लिअर होईल, एकदम व्यवस्थित. व्हेरिएशन अँड नॅचरल सिलेक्शन काय आहे, आता नॅचरल सिलेक्शनचा टॉपिक जो आहे हा तुमचा 10च्या बुकमध्ये छानपैकी कव्हर होईल, इव्होल्युशनच्या चॅप्टरमध्ये जो आहे. त्यानंतर डार्विनचं सुद्धा इव्होल्युशनची थिअरी तुम्हाला शिकायची आहे, तर ती सुद्धा तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये छानपैकी काय होणार आहे, क्लिअर. ठीक आहे. मेंटल एक्सपेरिमेंट आणि DNA या दोन गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला 9च्या बुकमध्ये कव्हर करायच्या आहे, आणि खालील दोन गोष्टी तुम्हाला 10च्या बुकमध्ये कव्हर करायच्या. ठीक आहे. पुढे पहा, आता मायक्रो ऑर्गॅनिझम. आता दरवर्षी 8वीला, 9वीला, 10वीला तिन्ही वर्षामध्ये एक एक चॅप्टर तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बाबतीत दिलेलं आहे. तीनही चॅप्टर जर तुम्ही छानपैकी वाचले ना, तरी सुद्धा तुमचे खूप सारे डाऊट्स, खूप सारे प्रॉब्लेम्स या ठिकाणी क्लिअर होतील. मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप छान डिटेली तिन्ही वर्षाच्या पुस्तकामध्ये काही ना काही दिलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये टाइप्स, बॅक्टेरिया काय आहे, फंगी काय आहे, प्रोटोझोआ, अल्गी, व्हायरस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लास 8 मध्येच छानपैकी अजून तुमच्या क्लिअर होतील. तिथे तुम्हाला अतिशय डिटेलमध्ये समजून दिलेलं आहे. युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स ॲज इट इज चॅप्टर तुम्हाला पूर्ण चॅप्टर आहे क्लास 9च्या बुकमध्ये. सो तिथे हा तुमचा टॉपिक एकदम छान क्लिअर होईल. नायट्रोजन सायकल सुद्धा 9च्या बुकमध्ये तुम्हाला छानपैकी दिलेली आहे. सो तिथेही तुम्ही कन्सेप्ट काय करू शकता, क्लिअर करू शकता. म्हणजे जेणेकरून काय ना, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्या अंडरस्टँडिंग पॉवरमध्ये इन्क्रीजमेंट होणार आहे. प्लस तुम्हाला गोष्टी ज्या आहेत पुढे चालून सोप्या होतील. त्यामुळे एकदा का होत नाही, या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. आणि या बायोच्या अशा कन्सेप्ट आहेत की ज्या तुमच्या क्लिअर असणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला नीटमध्ये मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल. आणि ऑब्विसली, ठीक आहे, असाध्य ते करीती सायस कारण अभ्यास तुका मन. जर या उक्तीचा आपण अर्थ पाहिला तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रॅक्टिसनच पूर्ण होतात. ठीक आहे. तर त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या बेसिक गोष्टी काय करायच्या आहेत, क्लिअर ठेवायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. त्यानंतर बघा, डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
आता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. आता इथे नीट लक्षात घ्या, यांच्या किंगडम सिस्टम्स कशा आहेत, मोनेरा, ब्रस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमिलिया. तर ह्या सगळ्या गोष्टी आता नीट ऐका बरं का मी काय सांगतोय. हा जो टॉपिक आहे हा अल्पसहा तुम्हाला म्हणजे प्लांटच्या बाबतीत सांगते मी तुम्हाला सध्या. तर 8 आणि 9th हे 2 बुक कंबाईन तुम्हाला स्टडी करायचे, एक एक चॅप्टर दोन्ही पुस्तकामध्ये आहे. आणि ॲनिमल्सचा जो काही स्टडी आहे हा स्पेशली तुम्हाला क्लास 10चा आय थिंक 6 चॅप्टर आहे, समथिंग काहीतरी 6वा चॅप्टर आहे, जिथे तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांचं पूर्णपणे वर्गीकरण दिलेलं आहे. ठीक आहे, जे तुम्ही तिथे काय करू शकता, व्यवस्थितरित्या क्लिअर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर व्हर्टिब्रेट्स आहे. ठीक आहे, व्हर्टिब्रेट्स आणि हे सगळे टॉपिक्स तुमच्या 10वीच्या पुस्तकात क्लिअर होतील. आणि ॲडॅप्टेशन इन लिव्हिंग बिंग्स, सजीवांमध्ये काय काय ॲडॅप्टेशन, काय काय बदल झालेले आहेत हे जर तुम्हाला शिकायचं आहे तर हे क्लास 7च्या बुकमध्ये तुम्हाला छानपैकी शिकता येईल, काही प्रॉब्लेम नाही. बेसिक टर्म्स आहेत, अतिशय सोपे आहेत, तिथे तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर बघा, हेल्थ अँड डिसीज स्पेशल चॅप्टर आहे क्लास 8मध्ये, जिथे तुमच्या या सगळ्या गोष्टी काय होतील की इन कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस काय आहेत, जे कॉमन डिसीज आहे, मलेरिया, टीबी, एड्स, कॅन्सर, डायबिटीज एटसेट्रा, या सगळ्यांबाबतीत तुम्हाला तिथे शिकायला मिळेल. इम्युनिटी आणि वॅक्सिन्स काय आहे, वॅक्सिनच्या बाबतीत छोटासा टॉपिक 9च्या बुकमध्ये पण आहे, तो तुम्ही प्रेफर करू शकता. वॅक्सिन, इम्युनिटी काय आहे, हायजीन अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे, दिस ऑल 8वीमध्ये तर सेम ॲज इट इज चॅप्टर हेल्थ अँड डिसीज. सो तुम्ही मॅक्सिमम या ठिकाणी 8चं बुक प्रेफर करू शकता, सायन्सचं, ज्यामध्ये तुमच्या या टॉपिकशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या नक्कीच या ठिकाणी क्लिअर होतील. त्यानंतर इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट, पर्यावरणाच्या संबंधित तुम्हाला या ठिकाणी परिसंस्था आणि एन्व्हायरमेंटच्या बाबतीत तुम्हाला जर माहीत करून घ्यायचे तर लक्षात घ्या, इकोसिस्टम हा जो चॅप्टर आहे हा 8वीच्या पुस्तकात पण आहे, 9 पण आणि 10, प्रत्येक वर्षात थोडं थोडं दिलेलं आहे, तिन्ही तुम्हाला पाहिजे. फूड चेन आणि फूड वेब काय आहे याच्यातला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. सो 9च्या बुकमध्ये हा तुमचा छानपैकी क्लिअर होईल. बॅलन्स इन नेचर, निसर्गात समतोल राखायचा आहे, सेम 9च्या बुकमध्ये एकाच धड्यामध्ये या सगळ्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन डिप्रेशन, डिफॉरेस्टेशन, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला 9च्या बुकमध्ये डिटेल दिलेल्या आहे. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन थोडंसं 9थमध्ये आहे, थोडंसं 10थमध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्ही दोन्ही पुस्तक या ठिकाणी रेफर केले पाहिजे. त्यानंतर पुढे पहा, बायोटेक्नॉलॉजी अँड ॲप्लिकेशन, जैवतंत्रज्ञान, हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे पूर्ण माझ्या दृष्टिकोनातून. आणि इथे ॲप्लिकेशन म्हणजे काय, याचे उपयोग कुठे कुठे होतात जैवतंत्रज्ञानाचे हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. मग तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी ना हे तुम्हाला 9च्या बुकमध्ये अँड 10च्या पण बुकमध्ये शिकायला मिळते. पण पहिले तुम्हाला मी सांगितलं की पहिले तुम्ही म्हणजे एकदा पहिले 9चा वाचा आणि मग नंतर 10चा वाचा, कारण 9थमध्ये खूप बेसिक टर्म्स दिलेल्या आहेत, 10थमध्ये थोड्याशा अजून इलॅबरेट करून दिलेल्या आहेत. ठीक आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग एक छोटासा टॉपिक आहे, तो तुम्ही कव्हर करा. ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, आता ॲग्रिकल्चरमध्ये हे तुम्हाला 9च्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. त्यानंतर मेडिसिनमध्ये कशा पद्धतीने होतं, मेडिसिन आणि ॲग्रिकल्चरमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला हे 10च्या बुकमध्ये हे टॉपिक्स अजून तुमचे जास्त डिटेलमध्ये क्लिअर होते. ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, आतापर्यंत जेवढ्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या सगळ्या गोष्टी एक म्हणजे बायोचा पूर्ण सब्जेक्ट तुमचा या ठिकाणी काय होतो, कव्हर अप होतोय. सो बायोलॉजी जर तुम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी कव्हर करायचं आहे, जर तुम्हाला असं वाटतं की मला या सगळ्या गोष्टी चा त्रास होऊ नये, म्हणजे मला पुढे जाऊन अवघड जाऊ नये, तर थोडीशी मेहनत तुम्हाला तर घ्यावी लागेल. आता जर तुम्ही जे मुलं ऑलरेडी नीट JEE करतात, जर त्यांना तुम्ही भेटले आणि तुम्ही त्यांना त्यांचा जर अनुभव तुम्ही त्यांना विचारला तर ते तुम्हाला सांगतील की कशा प्रकारे नेमकं या ठिकाणी त्यांना मेहनत करावी लागते, कशा पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आभास म्हणजे कशा पद्धतीने त्यांना या सगळ्या गोष्टी टफ जातात. मग त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते काय सांगते तुम्हाला की यार पहिले अभ्यास केला असता तर खूप चांगलं झालं असतं. मग अशी परिस्थिती तुमच्यावर उभी राहू नये यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे. कोणकोणत्या गोष्टी आहेत, कुठल्या पुस्तकामध्ये आपल्याला छानपैकी क्लिअर होतील, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषणात्मक म्हणजे विश्लेषण मी करून तुम्हाला दिलेलं आहे. अपेक्षा करतो की याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टीचा आपल्याला नक्कीच 1-2% वरती फायदा होतोय तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे केमिस्ट्री आणि फिजिक्स या 2 टॉपिकचं कोणतं बेसिक माझं क्लिअर असलं पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.